गोंदिया जिलाधिकारी कार्यालय में सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी समन्वय समिति की ओर से विभिन्न मांगों को लेकर 2 घंटे का धरना आंदोलन किया गया। पिछले विधानसभा चुनाव में सरकार ने राज्य कर्मचारियों को सुधारित पेंशन योजना लागू करने का आश्वासन दिया था, लेकिन चुनाव को 3 महीने बीत जाने के बावजूद यह आश्वासन पूरा नहीं हुआ, जिसके चलते गुरुवार को कर्मचारियों ने 2 घंटे का सत्याग्रह आंदोलन किया। यह आंदोलन कुल 18 मांगों को लेकर किया गया, जिनमें सुधारित राष्ट्रीय पेंशन योजना को लागू करना, खुला समिति की रिपोर्ट प्रस्तुत करना, PFRDA कानून को रद्द करना, सभी अनुबंधित कर्मचारियों को सरकारी सेवा में शामिल करना आदि प्रमुख मांगे शामिल है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि यदि सरकार ने उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया तो वे सड़कों पर उतरकर उग्र आंदोलन करेंगे। आजचा आंदोलन यासाठी आहे की राज्य सरकारने आम्ही मागे 7 दिवस जेव्हा संप केलेला होता, नंतर 3 दिवस संप केलेला होता, तेव्हा राज्य सरकारने जुन्या पेन्शनप्रमाणेच तुम्हाला नवीन पेन्शन योजना लागू केली जाईल असं ते त्यावेळेस डिक्लेअर केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तसा GR पण काढला। परंतु आतापर्यंत नवीन सरकार येऊन 4 महिन्याचा कालावधी लुटला, परंतु अजून त्याच्या स्पष्ट गाईडलाईन्स आलेले नाहीत। त्यामुळे 1 मार्च 2024 पासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना काहीच अजून मिळत नाहीत। आणि पेन्शनचं कसं आहे की आता 3 पेन्शन झाल्यात, एक UPS आहे, एक केंद्राची GPS आहे आणि एक NPS आहे। आता कर्मचारी सगळे संभ्रमात आहेत, आपण कुठला ऑप्शन घ्यायचा, म्हणजे कोणत्या पेन्शनमध्ये आपल्याला फायदा आहे तोटा आहे हे काहीच कळायला मार्ग नाही। म्हणून शासनाचं आता हे बजेट अधिवेशन आहे, आम्ही 23 तारखेला महाराष्ट्राची मीटिंग घेतली आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा हा आंदोलन आहे की सरकारने फडणवीस सरकारने ताबडतोब ते निर्गमित करावं, GR निर्गमित करावं आणि त्यासाठी आपल्या एकूण 18 मागण्या आहेत, त्याच्यावर आम्हाला आश्वासन दिले गेलं, परंतु आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि म्हणून हा लक्षवेध करण्यासाठी आज महाराष्ट्रात सगळीकडे दूरवर म्हणजे 2 तासाचा धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। बघा, एक बऱ्याच कालावधीच्या नंतरपासून शासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि एक GPS योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करू असं सरकारनं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दिलेलं होतं। निश्चितपणाने आम्हाला अपेक्षा होती की निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या लगेचच पुन्हा सरकारमध्ये महायुतीमध्ये शिंदे साहेब बसले, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, हे पुन्हा तेच सरकार या ठिकाणी महाराष्ट्रानं त्यांना प्रचंड बहुमतानं या ठिकाणी बसवलं। तर अपेक्षा कर्मचाऱ्यांची हीच होती की आम्हाला संघर्ष केल्याशिवाय त्यांनी जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता तो पाळला जाईल आणि निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग त्यांच्या मित्रपरिवारानं या सरकारला मतदान केलं, त्याच्यामुळे बहुमत मिळालं। तर ज्या बहुमताच्या जोरावर ह्यांनी सरकार स्थापन केली, जी आश्वासनं यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिली ती निश्चितपणानं पूर्ण केली पाहिजे आणि कर्मचारी वर्ग हा नाक, तोंड, डोळा शासनाच्या सर्वच काही आहे। मग असं असताना जर कर्मचाऱ्यांना खोटे आश्वासन जर सरकार देत असेल तर निश्चितपणानं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याचीच परिणिती म्हणून आम्ही पुन्हा उतरलेलो आहोत। आताही आमच्या सरकारला इशारा आहे की आपण जे आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिलेले आहेत, GPS संदर्भात जे काही आश्वासनं दिले आहेत आणि इतरही मागण्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि आम्हाला असं रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यासाठी बाध्य करू नये